एवढंच म्हणणं आहे, जे कोण माझ्या विरोधात बोललेलं आहे त्यानं बाबा पैसे दिलेले काय असेल, माझ्याकडे पावती ते असेल, या कामासाठी दिलेले असेल, ते पुरावे सिद्ध करावे, मग माझे मी तयार आहे. हां, तसं काय दिलेलं असेल ना, मी काय नाही तर तुम्ही एवढी मोठी रक्कम माझ्या हातात देताय 10,000 20,000 काहीतरी माझ्याकडून लिहून घेतलं असेल ना, किंवा मला माझं ऑनलाईन पेमेंट मारलं असेल का नसेल, मग अशी दाखवावा ना. विनाकारण या आता इलेक्शन आलेलं आहे, त्या इलेक्शनमध्ये आमच्या ग्राहक संघर्ष समितीला व मला बदनाम करण्याचा काही तुम्हाला हक्क नाही. जर आमची बदनामी करत असेल तर आम्ही कायदेनुसार आम्ही कोर्टात तुमच्या विरुद्ध दावा दाखल करू. नई मुंबई के एकता नगर झोपड़पट्टी में खाली जगहों पर बने अवैध मकान को नई मुंबई द्वारा तोड़ कार्रवाई करने के बाद घर हक संघर्ष समिति के महाराष्ट्र के उपाध्यक्ष ख्वाजा मियां पटेल पर पैसा रुपया लेने का लगा आरोप। इस आरोप का ख्वाजा मियां ने किया खंडन। अगर पुरावा नहीं हुआ तो करेंगे कोर्ट का रुख। देखिए खबरें आज भी के लिए नई मुंबई से ब्यूरो रिपोर्ट। ठीक है, हाँ चलो ओके रोल करू. सर काय सांगाल, काय झोपडपट्टीवाल्यांची समस्या आहे, आपल्यावरती आरोप केलेले आहेत, काय सांगाल? आम्ही इथं 2009 पासून या ठिकाणी झोपडपट्ट्या आहेत आणि इथंच नाही तर आम्ही पूर्ण नव्या मुंबईतले 45 झोपडपट्ट्या आहेत. ग्राहक संघर्ष समिती त्या झोपडपट्टीमध्ये लोकांचे मूलभूत प्रश्नासाठी काम करत आहे. आता ही नवी मुंबई महानगरपालिकेचं इलेक्शन लागलेलं आहे, जानेवारीमध्ये इलेक्शन लागणार आहे. तर आम्ही काल संविधान दिवस साजरा केला व त्या ठिकाणी आम्ही आमचे उमेदवार डिक्लेअर केले. काय केले? 4 उमेदवार. तर काही आमच्या विरोधकांनी आमच्या विरोधात काही अपशब्द बोललेले आहेत, त्याला आपलं काय देणं नाही, ते त्याचं मी आज खंडन करतो. कारण या ठिकाणी 9 ऑक्टोबरला इथं खुल्या जागेवर अतिक्रमण होत होता. तर मी महापालिकेला मेल केलेला होता आणि त्याची तक्रार, मी बाहेर होतो, मग 20 तारखेला आल्यानंतर निवेदन दिलं त्यांना की अशा खुल्या जागेवर अतिक्रमण होत आहे आणि ते अतिक्रमण जर राहिला तर आमच्या गोरगरिबाचे 2009 पासून राहण्याचे पण घरं तुटतील, तुम्ही त्यांच्यावर संबंधित कारवाई करावी, ही अशी मागणीचं आम्ही पत्र दिलं होतं. पण त्याच्या ह्या विषयावर आम्ही मोर्चा पण काढला 20 तारखेला, तर 19 तारखेला या गेल्या महिन्यात, आता चालू महिन्यामध्ये 19 मोर्चा पण काढला. पण मोर्चामध्ये पण अतिक्रमण विभागाचे उपायुक्त कैलास गायकवाड साहेबाला अशी माहिती मिळाली की ते अतिक्रमण काढलं गेलं. मग मी साहेबांना फोन केला, साहेब अजून अतिक्रमण काढलं नाही. त्याने डायरेक्ट मग ते आपल्या अधिकाऱ्याला पाठवलं आणि ते अतिक्रमण काढायला गेलं. ज्यावेळेस अतिक्रमण त्या ठिकाणी एकच दिवसासाठी, या सर्व शाळा आत्ता चालू झाली, 2 दिवसाची शाळा चालू झाली आणि कुणीतरी बोललं की बा इथं शाळा आहे, शाळा तोडली, असं आरोप महानगरपालिकेवर लावलेला आहे. शाळा काय तोडली, शाळा नव्हतीच तिथं, अनलिगली बांधकाम पत्र्याचा शेड मारला होता, त्याची बेकायदा तक्रार दिली होती. आज 1.5 महिना झाला त्याच्यावर आम्ही भांडतो आहे. परंतु काही लोकांनी ते कुठंतरी बेलापूरला जाऊन कुठल्या तरी मॅडमकडे जाऊन त्यांच्याकडून मार्गदर्शन करून घेऊन आले आणि असं सांगायला लावले की ख्वाजा मियां पटेलने 10,000 रुपये आमच्या मीटरसाठी घेतले, 20,000 रुपये पाण्यासाठी घेतले आणि 3 वर्ष झाले. आज माणूस 2,000 रुपये कुठल्या कामाला देतो तर 2,000 रुपये ते 8-10 दिवस किंवा महिनाभर नाही भेटले तर त्याच्याकडून परत घेतो. मग ही 3 वर्ष राहिले कसे? तर मला एवढंच म्हणणं आहे, जे कोण माझ्या विरोधात बोललेलं आहे त्यानं बाबा पैसे दिलेले काय असेल, माझ्याकडे पावती ते असेल, या कामासाठी दिलेले असेल, ते पुरावे सिद्ध करावे, मग मी तयार आहे. हां, तसं काय दिलेलं असेल ना, मी काय नाही तर तुम्ही एवढी मोठी रक्कम माझ्या हातात देताय 10,000 20,000 काहीतरी माझ्याकडून लिहून घेतलं असेल ना, किंवा मला माझं ऑनलाईन पेमेंट मारलं असेल का नसेल, मग अशी दाखवावा ना. विनाकारण या आता इलेक्शन आलेलं आहे, त्या इलेक्शनमध्ये आमच्या ग्राहक संघर्ष समितीला व मला बदनाम करण्याचा काही तुम्हाला हक्क नाही. जर आमची बदनामी करत असेल तर आम्ही कायदेनुसार आम्ही कोर्टात तुमच्या विरुद्ध दावा दाखल करू. या भारत तुम्ही आम्ही 2009 पासून इथे राहतो आणि पटेल साहेब एवढ्या वर्षापासून आमच्या सोबत आहेत आणि त्यांनी आमच्या ह्याच्यात काय गलत काय केलेलंच नाही. कोणाकडनं पैसे नाही घेतले का,
आणि ते आमच्यासाठी देव माणूस आहेत. त्यांनी कधीच आम्हाला कधी झोपडी तुटायला आली तरी आमच्या झोपडीबद्दल ते लगेच उभे राहायचे आणि आमच्या झोपडीला वाचवायचे पटेल साहेब. आणि ते आमच्यासाठी खूप चांगले आहेत. पटेल साहेबांनी कधीच कुणाकडनं लाज नाही घेतली, कुणाकडनं पैसे नाही घेतले. पटेल साहेबांना आम्ही पहिल्यापासून इथं राहिल्यापासून आम्ही ओळखतो पटेल साहेबांना. पटेल साहेब लय चांगले माणूस आहेत ना. त्यांच्या विरोधात कुणी काय हे केलं आहे ते लय गलत आहे, लय बेकार आहे. ते कधीच पटेल साहेबांनी असं काही केलं नाही. वर्षापासून राहतो पण आम्हाला असं काही माहिती नाही कधी पटेल साहेबांनी कोणाकडून पैसे घेतलेले नाही. आणि आता कोण आले इथं शाळा झाले अंगणवाडी, आम्ही इथले रहिवासी असून आम्हाला माहिती नाही इथं शाळा झाले की अंगणवाडी झाली ती. हे सगळे पटेल साहेबांच्या विरोधात गलत करतायत. आम्हाला तर आम्ही इथले रहिवासी आम्हाला तर माहिती पडलं पाहिजे ना इथं काय काय होतंय, ते कोण आलंय कोण नाही. रहिवासी लोकांना माहिती नाही आणि शाळा इथं बनवली कोणी हे तर आम्हाला कळलं पाहिजे होतं ना. मग हे पटेल साहेबांविरोधात सगळे गलत करतायत. कसं त्यांना बदनाम करायचं हे त्यांनी ठरवले. ज्यांचं चांगलं करून दिले तीच लोक आता फिरायला लागले. साल से इधर है काजमिया पटेल साहब हम लोग के साथ है. हम लोग के साथ उन्होंने क्या क्या किया हमको पता है. प्यासे को पानी पिलाए, भूखे को खाना खिलाए. हम लोग के पास ना राशन कार्ड था, ना पैन कार्ड था, ना आधार कार्ड था हम लोग के साथ. चलो तुम लोग को मैं सब कुछ बना तुम बोल को ना हमारे साथ उनका चप्पल घटाए, हम 1 रुपया उनको नहीं दिए है. उनका डीजल का भी हम लोग पैसा नहीं दिए है. क्यों हमारे गरीब है बोल को हमारे झोपड़े के लिए उन्होंने हफ्ता दिन हम लोग पनवेल में इसमें बेलापुर में हम लोग धरना लगा के बैठे थे. हफ्ता दिन हम रहना, हफ्ता दिन दूसरे रहना. उन्होंने इतना सहायता कि उन्होंने हमारे से 1 रुपया भी नहीं लिए पटेल साहब भाई ने. हमको झूठ बोलने के ये कानून गुनाह है. उनको हम 1 रुपया नहीं देते तो उनके ऊपर आरोप क्यों लगाया जाएगा? नहीं लगाया जाएगा. हम उनके गुनहगार हम हैं, हमारे गुनहगार उन्होंने नहीं हैं. उन्होंने उनका पैसा लगा के हमको सब कुछ करते हैं. ये बोलने का ये कानून नहीं है. 2015 से तुम लोग क्या किया, क्या भी नहीं किया. हमको हमारे पटेल भाई ने हमको सहायता दिए है. आज ज़मीन पे हम लोग ज़मीन पे थे, ज़मीन के ऊपर लेके आए हम लोग को पटेल भाई ने. इतना ही सबको सलाम करती. मेरा नाम साइदा है. मैं यहाँ 2009 से रही हूँ, 2009 से रह रही हूँ. मुझे मेरा छोटा घर था करके मेरे को मेरी बहन आई थी, मेरे परिवार आए थे तो मुझे दिक्कत हो रहा था. तो मैं खाली जगह देख के घर बना रही थी. तो मुझे पता नहीं था कि मतलब मेरा घर कौन तुड़ा रहा है. मेरा घर 3 बार टूटा. तो मुझे लास्ट में पता चला कि मेरा घर ख्वाजा पटेल तुड़ा रहे हैं. तो उनसे मैंने बात किया कि आपने मेरे साथ ऐसा क्यों किया. मैं तो आपकी कार्यकर्ता हूँ, मैं इतना अच्छे से आपका काम करती हूँ, झोपड़पट्टी में देखभाल करती हूँ, जिसका कुछ भी काम रहता है मैं करके देती हूँ. तो आपने ऐसा क्यों किया. तो बोले कि मैं इतना मेहनत कर रहा हूँ झोपड़पट्टी में, तो तू अगर अकेले के लिए अपने घर बनाएगी अपने बहन के लिए तो तेरा देख के सब लोग बनाएंगे. और सब लोग बनाएंगे तो जो हमने इतना मेहनत किया झोपड़पट्टी में सबका घर बनाए हैं वो सब टूट जाएगा, कोई कुछ नहीं रहेगा. तो मैंने ख्वाजा पटेल का मान किया कि वो हमारे कार्यकर्ता हैं, हमारे झोपड़े को देखते हैं, हमारे झोपड़े को संभालते हैं. जब टूटने को आता है तो वही मूर्छा निकालते हैं, वही हमको लेकर जाते हैं, साहब से बात करते हैं, वो रिक्वेस्ट करते हैं कि भाई इतने साल से गरीब लोग रह रहे हैं, उनका झोपड़ा मत तोड़ो करके. हम लोग इतना धूप में भूखे प्यासे हम लोग रोड पे बैठे रहते हैं. यहाँ तक कि हमको इतना चटका लगता है फिर भी हम अपना घर बचाने के लिए यहाँ पे हम उनके साथ जाते हैं. तो उनका हमने मान सम्मान किया कि अगर वो बोल रहे हैं नहीं बनाना है तो हम नहीं बनाएंगे, क्योंकि हमारा इतना नुकसान हुआ. जगह पे हमारा 12-14 हज़ार रुपया खर्चा हो गया. फिर भी हमने उनको कुछ नहीं बोला. उन्होंने बोला कि देख जितने में है उतने में तू खुश रहे, आगे कुछ मत बना, आगे बनाएगी तो सबका झोपड़ा टूटेगा. हमने गरीब लोगों के भी बारे में सोचा कि भाई मेरे वजह से किसी गरीब का नुकसान नहीं होना चाहिए. तो अभी जो कोई आएगा घर बनाएगा तो उनके खिलाफ तो कोई भी डालेगा ना कंप्लेंट. क्यों डालेगा, इसलिए डालेगा भाई कि हम लोग इतना मेहनत कर रहे हैं. यहाँ पे पानी नहीं था, लाइट नहीं था, कुछ नहीं था, फिर भी हम लोगों ने दौड़ के मेहनत कर करके साहब से रिक्वेस्ट कर करके हम लोगों ने ये सब चीज़ लाया. और किसी को एक भी पैसा नहीं दिए हमने, और न किसी से हमने बोला कि इतना तुम पैसा लो या हमारा काम करके दो. हमने अपने मेहनत से सब काम करके लिया है. किसी के हम तो यहाँ तक के नगर सेवक के पास भी जाते थे, वो शुभांगी ताई के पास भी जाते थे तो वो हमको बोलती थी कि स्टाम्प पे जाके तुम स्टाम्प मार के लेकर आओ, ये नेता के पास जाओ, वो नेता के पास जाओ, हमारे पास मत आओ, तुम वो झोपड़े में रहो मत, वो जगह खाली कर दो. पर क्यों हम जगह खाली कर दे, जब जंगल था तब वो किधर थी.
किसको नहीं दिखाइए। जो आरोप हो रहे हैं उसमें क्या सच्चाई है, क्या कहना है? ये सब झूठ है, ये सब झूठ है। वो सब उसके ऊपर आरोप लगा रही है, वो भी सब बंगाली लोग हैं, उनको कोई अक्ल नहीं है। वो सब धंधा करने के लिए यहाँ पे बैठे हुए हैं। उनका काम हो जाएगा वो चल जाएंगे, वो घर बेच के निकल जाएंगे। हम तो यहाँ के रहीवासी हैं, हम यहाँ के इंडिया के लोग रहने वाले। वो कोई बांग्लादेश के हैं, कोई बंगाल के हैं, कोई बिहार के हैं, ये सब चले जाएंगे। वो तो बिजनेस करने के लिए आए हैं। उनका क्या है, उनका सुनोगे तो हमारा नुकसान होएगा। हम जितने लोग हैं, हम अच्छे परिवार लोग हैं, हम लोग अच्छे खानदान के हैं। हमको समझता है कि हमारे इंडिया में गंदगी नहीं होना चाहिए। उन लोगों को कुछ भी मालूम नहीं। बस यहाँ पे मैं बात खत्म करती हूँ। अरे वो लेके मत